अंगणवाडी ताईंनो, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे नेमकेच श्रीगोंदा येथे दौऱ्यावर आले असता अंगणवाडी ताईंनी त्यांना एक निवेदन दिले. विनंती केली की आमच्या मागण्या या मान्य करा, आम्ही खूप संकटात आहोत. त्यावर नेमके अजितदादा पवार काय बोलले घेऊया थोडक्यात माहिती. अजितदादा बोलले, अशी निवेदने राज्यातून काही प्रमाणात माझ्यापर्यंत आली. तुमचे मानधन वाढले पाहिजे, ठीक आहे, यात मी सहमत आहे. मी ही दुजा कोणी नसून तुमचा भाऊच आहे. तुम्ही माझ्या बहिणी आहात. पण या संपात बऱ्याच प्रमाणात फटका हा लहान मुलांना बसत आहे. तुम्ही शासनास असे कात्रीत पकडू नका. मागण्या पूर्ण होऊपर्यंत कामावर जाणार नाहीत. तुमच्या मागण्या या पूर्ण होत आहेत, काही झाल्या आहेत, काही प्रमाणात त्या होतही आहेत. तुमचे राहिलेले पेमेंट ही अदा केले जाईल असा मी आपणास शब्द देतो. पण तुम्ही आता संप मागे घ्या. हे होते माननीय अजितदादा यांचे शब्द. पण माझ्या मते दादा शब्द किंवा आश्वासन देण्यापेक्षा लिखित देण्यास किंवा GRच काढण्यास हरकत काय? एकतर आजच्या राजकारणात कुणाचे अधिकार कुणास आहेत तुम्हाशी हे माहीत नाहीत. कारण मंत्री पदावर असणारा प्रत्येक जण येतो आणि हो म्हणून जातो. प्रत्यक्षात ते त्याच्या हातातच नसते. तुमच्यावर ही हुकूम सोडणारा प्रत्यक्षात कुणीतरी वेगळाच आहे याची तुम्हाशी जाणीव आहे आणि आम्हाशी जाणीव आहे. फक्त शब्दाने आणि आश्वासनाने पोट भरत नाही. आज न्यायालयाच्या शब्दास तुम्ही मान देत नाहीत. जर न्यायालयाच्या शब्दाचा आपण मान ठेवला असता तर बलिदानास कारणीभूत ठरलेल्या अंगणवाडी ताई या जिवंत असत्या. कारण संपाची आवश्यकता ही पडलीच नसती. आज न्यायालयाचा शब्द तुम्ही मानत नाही. तुमचा शब्द कसा कोण मानणार? आज अंगणवाडी ताईस बहीण म्हणता. बलिदान दिलेल्या बहिणींची संख्या तरी आपणास माहीत आहे का? का नुसते यायचे आणि शब्द द्यायचा आणि पुन्हा बलिदान घ्यायचे हे आता चालणार नाही. आता शब्द नव्हे जिहार हवा, तोही जागीच हवा. न्यायालयाचा शब्द आधी रीतसर कागदोपत्री आणा, तरच संप मागे घ्या. अंगणवाडी ताईंनो, आपणास याबाबत काय वाटते नक्कीच कळवा. आणि पुढील माहितीसाठी अजूनही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच प्रथमरित्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओस एक लाईक करा. धन्यवाद.